या ठिकाणी ज्या भावना व्यक्त होत आहेत त्याला आपण एक समर्पक उत्तर काय देणार? निश्चितच जे काही राजू शेट्टी साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी जी काही जबाबदारी माझ्यावर आज टाकली ती निश्चितप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये संघर्षाचा वारसा घेऊन आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये न्याय देण्याचं काम मी यापेक्षाही ताकदीनं करेल. सध्या देशामधली आणि एकंदरीत महाराष्ट्रातली जर स्थिती पाहिली तर सत्ताधारी पक्षाकडे वळसणीला जाणारे अनेक लोक पाहिलेत, परंतु आम्ही संघर्षातली लोक आहे आणि एक वेगळी क्रांती या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये करण्याचा निर्धार आम्ही राज्य कार्यकारिणीमध्ये घेतलेला आहे. 12 ठराव त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, व्यापाऱ्यांचे, उद्योजकांचे आणि नोकरदार वर्गांचे घेतलेले आहेत आणि एक चांगला पर्याय या महाराष्ट्राला, या देशाला देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित करू आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवू. आज या ठिकाणी मयूरभाऊ बोर्डे यांची युवा प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आपण काय भावना व्यक्त करणार? शेतकरी योद्धा खरोखरच एक सामान्य कुटुंबामधून, शेतकरी कुटुंबामधून, एका छोट्याशा गावामधून जो व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, लोकांच्या संघर्षाकरता धावतो, आज त्या व्यक्तीचं प्रदेशाध्यक्ष म्हणजे हा खूप मोठा विषय आहे. मी माझ्या डोळ्यात पाहिलेलं आहे. आपण एखाद्या बँकेमध्ये जातो, स्वतःचं काही काम असेल तर आपण शांत बसतो, परंतु मयूर भाऊंनी अक्षरशः एका बँक मॅनेजरला मारलं. का मारलं? नाही मारलं, त्याच्यावर अन्याय होत होता. अक्षरशः व्यक्ती मॅनेजरला मारलं आणि स्वतः तुरुंगामध्ये गेले, परंतु ते डगमगले नाही. आज त्यांची स्वाभिमानी संघटनेच्या, शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी म्हणजे प्रदेशाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही संपूर्ण नाभिक समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला माहीत आहे ते समोर संपूर्ण शेतकऱ्यांसाठी झळणारच आहे, यात काही शंका नाही. तरीसुद्धा मी त्यांना एकच विनंती करेल की तुमचा हा वारसा अखंड राहू द्या, ही मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद मयूर.